गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला युनिट आणि मेजरमेंटच्या पार्ट 2 मध्ये आपल्याला पाहायचं आहे. पार्ट सेकंडमध्ये आपण पाहणार आहोत की लेंथ मेजरमेंट म्हणजे लांबी मेजरमेंट करण्यासाठी स्मॉल लेंथ सुद्धा आपल्याला मेजरमेंट करता येते आणि लार्जर डिस्टन्स मेजरमेंट करता येते. यासाठी आपण डायरेक्ट मेथड आपण वापरलेले आहे आणि काही इनडायरेक्ट मेथड वापरलेली आहे. ही लार्ज डिस्टन्सची जी मेथड आहे त्याला इनडायरेक्ट मेथड्स म्हणतात आणि या ठिकाणी मेजरमेंट करतो ती स्मॉल मेजरमेंट करतो. आपल्याला क्लॉथचं डिस्टन्स मेजरमेंट करायचं, क्लॉथची साईज मेजरमेंट करता येते. त्याच्यानंतर आपल्याला आपली लांबी मोजता येते, उंची मोजता येते. उंची आपण जी काही मेजरमेंट करतो किंवा हाईट मेजरमेंट करतो, ही हाईट मेजरमेंट करण्यासाठी आपण स्मॉल प्रकारचे मेजरमेंट वापरले जातात. त्याच्याहून लहान मेजरमेंट करायचं असेल तर स्पेरिकल बॉलची आपण रेडियस काढतो, ही रेडियस मेजरमेंट करतो. ही सगळी आपण डायरेक्ट आपण एका इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं काय करतो, आपण मेजरमेंट करतो. याला आपण काय म्हणलेलं आहे, या मेजरमेंटला स्मॉलर मेजरमेंट म्हणतो. तर दुसरी जी काही मेजरमेंटचा प्रकार आहे तो आहे लार्ज मेजरमेंट. लार्ज डिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारची मेथड्स त्या ठिकाणी यूज करतो, ती मेथड्स म्हणजे काय, लॉंग डिस्टन्स किंवा साईज ऑफ द प्लॅनेट, युनिव्हर्सल मटेरियल आपल्याला काढण्यासाठी त्या ठिकाणी लार्ज सिस्टीमची साईज काढण्यासाठी जे काय वापरले जाते त्याला आपण पॅरलॅक्स मेथड म्हणतो. आपण पॅरलॅक्स मेथड म्हणजे काय की याचं लॉजिक आपल्याला काय सांगता येते की या ठिकाणी आपण एखादा ऑब्जेक्ट पाहत असतो. दिस इज युअर ऑब्जेक्ट अँड वी कॅन सी इन द लेफ्ट अँड राईट आय, लेफ्ट आय आणि राईट साइड ऑफ द आय. म्हणजे या ठिकाणी दोन प्रकारामध्ये आपण व्ह्यू करतो. लेफ्ट साइडनं पाहतो त्याला आपण E1 घेऊया आणि राईट साइडनं पाहतो त्याला आपण E2 मेजरमेंट घेऊया. या दोन्ही मेजरमेंट मध्ये आपण त्याचा व्ह्यू पाहतो, त्या ऑब्जेक्टचा व्ह्यू पाहतो आणि त्या ऑब्जेक्टचा व्ह्यू पाहत असताना या ठिकाणी जो अँगल तयार होतो त्याला पॅरलॅक्टिक अँगल असं म्हणतात. या व्ह्यू मुळे काय होते की त्याच्यामध्ये एक अँगल थीटा तयार होतो आणि हा अँगल थीटा म्हणजे पॅरलॅक्टिक अँगल. आणि जी मेथड आपण यूज केलेली आहे त्या मेथडला आपण पॅरलॅक्स मेथड असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी दोन वेगवेगळ्या व्ह्यून आपण त्या ठिकाणी तो ऑब्जेक्ट या ठिकाणी ऑब्झर्व करतो. आपण जनरली पाहिलं की उजवा डोळा ज्या वेळेस आपण झाकल्या जाईल त्यावेळेस आपण ऑब्जेक्ट काय झालेला दिसेल, त्या ठिकाणी शिफ्टिंग झालेला दिसेल. तर डावा डोळा लावल्याच्या नंतर उजव्या डोळ्याने पाहिल्याच्या नंतर परत ऑब्जेक्ट हा दुसऱ्या दिशेनं शिफ्ट झालेला दिसतो. म्हणजे हा शिफ्ट झालेला हा व्ह्यू आहे. दिस इज अ व्ह्यू ऑफ द आईज. आणि याचा वापर करून आपण काय करतो, पॅरलॅक्स मेथड यूज करतो. या पॅरलॅक्स मेथडचा वापर आपण लॉंग डिस्टन्स, दूरवरच्या मेजरमेंट करू शकतो. उदाहरणामध्ये स्टार्स आहेत, चंद्र सूर्य अंतर आहे, पृथ्वी आणि चंद्राचं अंतर आहे, वेगवेगळ्या प्लॅनेटचं अंतर आहे, वेगवेगळ्या युनिव्हर्सल मटेरियलचं आपण त्या ठिकाणी डिस्टन्स या ठिकाणाहून आपण मेजरमेंट करतो. डायरेक्टली आपण मेजरमेंट करत नाही तर आपण त्या ठिकाणी इनडायरेक्टली आपण त्याचं मेजरमेंट करतो. ते इनडायरेक्टली मेजरमेंट करण्याची जी काही पद्धत आहे त्याला आपण पॅरलॅक्स मेथड असं म्हणतो. आता या ठिकाणी सिंपलशी आपण या ठिकाणी आकृती काढलेली आहे की ज्या ठिकाणी आपल्याला फक्त काय करायचं आहे, प्लॅनेटचं डिस्टन्स किती आहे, अंतर किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. पृथ्वीच्या सरफेस पासून एवढ्या अंतरावर काय आहे, D एवढ्या अंतरावर प्लॅनेट आहे. आपल्याला माहित नाही डिस्टन्स D किती आहे, ही आपल्याला माहिती नाही. D एवढ्या अंतरावर तो प्लॅनेट सिच्युएट झालेला आहे, आपल्याला लक्षात येईल. मग आता या पॅरलॅक्स मेथड मध्ये
दोन व्ह्यू आपण घेतले, दोन ऑब्झर्वर आहेत, ए ऑब्झर्वर आणि बी ऑब्झर्वर. या दोन्ही ऑब्झर्वरनं त्या ठिकाणी प्लॅनेट्स व्ह्यू केला. हा प्लॅनेट व्ह्यू केला, इथून हा प्लॅनेट व्ह्यू केला आणि बी म्हणजे या दोघांमधलं डिस्टन्स आलं. बी इज अ स्ट्रेट लाईन डिस्टन्स विच इज रिप्रेझेंटेड बाय बी. बी ने रिप्रेझेंट केलं आणि या दोघांमुळे व्ह्यू झाल्यामुळे या ठिकाणी काय तयार झालं, अँगल थिटा झाला. त्यामुळे आपल्याला लिहिता येईल अँगल थिटा इक्वल टू दिस आर्क बी डिवायडेड बाय डी लिहिता येईल. बी डिवायडेड बाय डी सिंपल साइन. याच्यावरून आपल्याला डी काढता येईल. डिस्टन्स डी इक्वल टू, हे डिस्टन्स आपल्याला मोजता येईल. दोन ऑब्झर्वर आपल्याला काही अंतरावर ठेवून आपल्याला तो प्लॅनेट मेजरमेंट करता येतो. म्हणजे बी च डिस्टन्स आपल्याला नोन आहे. त्याच्यामधला अँगल आपल्याला काढता येतो. दोन्हीच्या मधला अँगल किती आहे, हा अँगल आपल्याला फाइंड आउट करता येतो. याच्यामध्ये किती अँगल झालेला आहे तो म्हणजे थिटा काढता येईल. त्याच्यावरून आपल्याला लॉंग डिस्टन्स या ठिकाणी अंतर आपल्याला मेजरमेंट करता येतं. सिंपली या ठिकाणी लॉजिक वापरून आपल्याला पॅरलॅक्स मेथड वापरून लॉंग डिस्टन्सचा अंतर आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करता येते. हे झालं डिस्टन्स मेजरमेंट करण्याची पद्धत. आता आपल्याला त्याची साईज मेजरमेंट करायची असेल तर आपल्याला त्याच प्लॅनेटला काय करायचं, दोन वेगवेगळ्या व्ह्यू मध्ये आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करायचं आणि त्यानुसार त्याची आपल्याला साईज ऑफ द प्लॅनेट या ठिकाणी सिंपली काय करता येते, जॉमेट्रीचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी मांडता येते. म्हणजे आपण फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ द phenomena governing laws and scientific methods. That scientific method is either experimentally or by using the geometrical methods which is considered for the mathematical form of this method. आणि याच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी काय करतो, त्याचं डिस्टन्स आपण त्या ठिकाणी मेजरमेंट करतो. त्याला आपण पॅरलॅक्स मेथड असं म्हणतो. आता पाहूया आपण पुढची या ठिकाणी पॅरलॅक्स मेथड मध्ये आपल्याला साईज कशा पद्धतीने काढायची आहे. आता आपल्याला साईज ऑफ प्लॅनेट मेजरमेंट करायचं असेल तर या ठिकाणी पृथ्वीवर एक ऑब्झर्वर या ठिकाणी कन्सिडर करतो. या ऑब्झर्वरनी या प्लॅनेटच्या एका साइडचा व्ह्यू घेतला, तसंच दुसऱ्याही साइडचा आपण या ठिकाणी व्ह्यू घेतला. दोन साइडचा व्ह्यू घेतला. या दोन साइडच्या व्ह्यू मध्ये जो अँगल तयार झाला, हा अँगल आपण थीटाने रिप्रेझेंट केला. आपल्याला माहित आहे की डी डिस्टन्स, या स्टारचं डिस्टन्स बी नोन आहे, माहिती आहे आपल्याला. परंतु प्लॅनेटचं आपण या दोन याच्यामधलं अंतर माहिती नाही. ए आणि बी मधलं अंतर आपल्याला माहिती नाही. ए आणि बी मधलं अंतर डी आपण कन्सिडर करूया. आपल्याला माहित आहे जॉमेट्रीनुसार थीटा इक्वल टू डी डिवायडेड बाय बी. डी डिवायडेड बाय बी लिहिता येईल आपल्याला. याच्यावरून आपल्याला डी काढता येते. डी बरोबर डी गुणिले थीटा. म्हणजे हे आपल्याला काय मिळेल, प्लॅनेटची त्या ठिकाणी आपल्याला साईज काढता येते. कारण बी नोन आहे, आपल्याला माहित आहे याचा अंतर किती आहे. ते अंतर जर माहित असेल तर प्लॅनेटचा आपल्याला या ठिकाणी काय काढता येईल, या ठिकाणी त्याचं व्यास काढता येते. व्यास, मग व्यासवरून त्याची रेडियस काढता येते. रेडियस काढता येईल. या ठिकाणी व्यास डिवायडेड बाय 2 करता येईल. व्यास डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय येईल, त्याची रेडियस येईल. त्रिज्या येईल, व्यास भागिले 2 केलं तर त्रिज्या त्या ठिकाणी. म्हणजे आपल्याला या ठिकाणचं टोटल डिस्टन्स एवढं माहीत असेल तर आपल्याला त्याची रेडियस किंवा त्रिज्या काढता येते आणि त्याच्यावरून त्याची साईज आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पॅरलॅक्स मेथड घेऊन साईज ऑफ प्लॅनेट आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येतो. तसा छोट्या पद्धतीचं मेजरमेंट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करता येते.
आता पाहूया की मास कशा पद्धतीनं मेजरमेंट करतो आपण. स्टँडर्ड 1 किलोग्राम मास आहे. 1 किलोग्राम मास हे आपण वजन मेजरमेंट करण्याचं डिजिटल माप आहे. डिजिटल मापामध्ये काय केलेलं आहे की या ठिकाणी बॅलेन्स केलं. डावी बाजू बरोबर उजवी बाजू ज्यावेळेस बॅलेन्स होईल, ज्यावेळेस आपण या ठिकाणी क्वांटिटी पोर करतो, वी कॅन पोर द क्वांटिटी ऑफ मटेरियल. क्वांटिटी ऑफ मटेरियल, ही क्वांटिटी ऑफ मटेरियल या ठिकाणी पोर झाल्यावर काय होईल तर या ठिकाणी लिफ्ट केल्या जाईल, उचलल्या जाईल. लिफ्टिंग द क्वांटिटी ऑफ मटेरियल लाईक स्टँडर्ड 1 kg. 1 किलोग्राम वजन स्टँडर्ड त्या ठिकाणी लिफ्ट केलं म्हणजेच या ठिकाणी काय तयार झालं, बॅलेन्स झालं. दिस शुड बी बॅलेन्स बाय द बॅलेन्स मीटर. बॅलेन्स मीटर मध्ये बॅलेन्स झालं त्याला आपण 1 किलोग्राम म्हणतो. किंवा एखाद्या लिफ्टनी, डिजिटल लिफ्टनी एखादी वस्तू उचलली, या ठिकाणी 1 किलोची वस्तू त्या ठिकाणी उचललेली असेल तर त्या ठिकाणी बॅलेन्स झालं. याचं 1 किलोग्राम उचलल्यामुळे त्या ठिकाणी बॅलेन्स झालं. त्याला काय म्हटलेलं आहे, 1 किलोग्राम मेजरमेंट ऑफ मास इज 1 किलोग्राम. आणि आपण पाहिलं त्याचा संबंध 1 किलोग्राम म्हणजेच किती आहे, 1000 ग्राम आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम. आणि आपण मासिव पद्धतीने 1 किलोग्रामची आपण क्वांटिटी तयार केलेली आहे. 1 किलोग्राम म्हणजेच 1000 ग्राम मिळून काय तयार झाला, हा सॉलिड तयार झाला. त्याला आपण 1 किलोग्राम मास मेजरमेंट असं म्हणतो. त्याचं स्टँडर्ड आपण त्या ठिकाणी वापरल्या जातो. म्हणजे असे 1000 ग्राम झाले तर त्या ठिकाणी जो काही क्वांटिटेटिव्ह मटेरियल आपण वापर करण्यासाठी जे वजन तयार झालेलं आहे त्याला 1 किलोग्राम वजन असं त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे मास मेजरमेंट झालं. मास मेजरमेंट करण्यासाठी लार्जर क्वांटिटी आपण मेजरमेंट करतो आणि स्मॉलर क्वांटिटी सुद्धा आपण त्या ठिकाणी मेजरमेंट करतो. मग लार्जर क्वांटिटी मेजरमेंट करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, 1 क्विंटल, 1 क्विंटल, 1 क्विंटल आपण त्या ठिकाणी वापरतो. 1 क्विंटल, 1 क्विंटल म्हणजे किती झालं, 100 किलोग्राम. 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्राम आपण त्या ठिकाणी मेजरमेंट साठी, मास मेजरमेंट साठी आपण त्या ठिकाणी वापरला जातो. आणि याला काय म्हटलेलं आहे, मास मेजरमेंट ऑफ द सिस्टीम. आता आपण गिरणीवर दळण्यासाठी आपण काय वापरतो की या ठिकाणी 1 पायली, 1 पायली, 2 पायली. 1 पायली म्हणजे किती आहे, 5 kg. 1 पायली आपण म्हणतो, 2 पायली म्हणतो. म्हणजे 2 पायली म्हणजे 10 kg आपण त्या ठिकाणी वापरल्या जातो. हे स्टँडर्ड युनिट नाही. स्टँडर्ड युनिट काय, किलोग्राम इज अ स्टँडर्ड युनिट अँड 100 kilogram is 1 quintal, which is called a standard unit. Ton, metric ton, these are the units of the mass. Larger unit of the mass. मोठ्या प्रकारचे आपल्याला मास मेजरमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी वापरल्या जातो. म्हणजे या ठिकाणी कन्वर्शन झालं. 1 किलोग्राम म्हणजे किती झालं, 1000 ग्राम म्हणजेच किती, 10 to the power 3 ग्राम. K stands for किलो. किलो म्हणजे काय, 10 to the power 3. किलो stands for 10 to the power 3. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला मेजरमेंट ऑफ मास घेता येते. आता मेजरमेंट ऑफ टाइम घेण्यासाठी काय करता येईल, मेजरमेंट ऑफ टाइम. टाइम कसा मेजरमेंट केला जातो, मेजरमेंट ऑफ टाइम. फ्रॅक्शन 1 सेकंद म्हणजे काय, मेजरमेंट ऑफ टाइम. 1 सेकंद कसा काढला गेला, 1 सेकंद म्हणजे किती आला. 1 सेकंद म्हणजे काय की पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यासाठी 1 दिवस लागते, 1 डे लागतो. एका दिवसाला पृथ्वी स्वतःभोवती फिरते.
एक दिवस म्हणजे किती आहे? 24 तास. 24 तास. 24 तासामध्ये एक तास म्हणजे किती झाला? 60 मिनिट झाले. गुणिले 60 सेकंद झाले. एक मिनिट म्हणजे 60 सेकंद. 24 गुणिले 60 गुणिले 60 या पद्धतीने काढलं आपण. एका दिवसाचे 24 घंटे केले. 1 घंटा म्हणजे 60 मिनिट. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 24 गुणिले 3 600 याचा गुणाकार करा. किती येईल हा गुणाकार? किती येईल? 86400 येईल गुणाकार. म्हणजे एवढे सेकंद लागतील एका दिवसाला. तर 1 सेकंद म्हणजे किती? 1 भागिले 86400 या फ्रॅक्शन टाइमला काय म्हणलेलं आहे? 1 सेकंद असं म्हणलेलं आहे. या फ्रॅक्शन टाइमला आपण 1 सेकंद असं म्हणतो. म्हणजे 1 सेकंद इज अ फ्रॅक्शन ऑफ 1 divided by 86400. दिस इज अ फ्रॅक्शन टाइम. अशा पद्धतीने आपल्याला सेकंद टाइम आपल्याला सांगता येते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 3 मेजरमेंट करता आले. एम एल टी मास, लेंथ आणि टाइम. या झाल्या 3 फंडामेंटल क्वांटिटी आपल्याला मेजरमेंट करता येतात. तसेच आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड क्वांटिटी मेजरमेंट करता येते. ल्युमिनस इंटेन्सिटी मेजरमेंट करता येते. आता ज्या वेळेस आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पाहू त्यावेळेस त्याचं युनिट पाहूया आपण. ते कशा पद्धतीनं मेजरमेंट करतात हे युनिट आपण त्या ठिकाणी पाहूया आणि आपण त्या ठिकाणी त्याचं युनिट आणि मेजरमेंट करण्याचं आपण डिव्हाइस त्या ठिकाणी पाहत राहूया. आता पाहूया या ठिकाणी पुढचा पार्ट. आता पाहूया आपण डायमेन्शन्स आणि डायमेन्शनल ॲनालिसिस. म्हणजे डायमेन्शन किंवा डायमेन्शनल ॲनालिसिस म्हणजे काय म्हणतो आपण त्या ठिकाणी की the power to which the concerned fundamental unit must be rises to order to obtain the unit of given physical quantity. For example, आपण एखाद्या ब्रॅकेट मध्ये या ठिकाणी फिजिकल क्वांटिटीचा पॉवर आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. ती फिजिकल क्वांटिटी किती वेळेला त्या ठिकाणी त्या डिराइव्हड क्वांटिटी मध्ये किंवा फंडामेंटल क्वांटिटी मध्ये त्या ठिकाणी आलेली असेल तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे? डायमेन्शन असं म्हटलेलं आहे. आपण त्या क्वांटिटीला आपण डायमेन्शन ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. आणि हे डायमेन्शन साठी आपण लेंथ एल घेतलं, मास साठी आपण कॅपिटल एम घेतलं, टाइम साठी आपण कॅपिटल टी कन्सिडर केलं आणि त्याचा जो काही पॉवर येईल एम टू द पॉवर 1, एल टू द पॉवर 1, टी टू द पॉवर 1 हे आपण ब्रॅकेट मध्ये जे काही रिप्रेझेंट करतो त्याला आपण डायमेन्शन किंवा डायमेन्शनल ॲनालिसिस असं म्हणतो. तर डायमेन्शनल ॲनालिसिस करत असताना आपल्याला फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्हड क्वांटिटी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. तर डायमेन्शनल ॲनालिसिस म्हणजे काय सांगता येते की द पॉवर टू विच द फंडामेंटल क्वांटिटी राईज टू फॉर्म इन अ ब्रॅकेट और that are the orders of these fundamental quantity which can be represented their powers. त्याचे पॉवर्स आपण त्या ठिकाणी जे काही रिप्रेझेंट केलेले असतील, जेवढ्या काही ग्रुप ऑफ फंडामेंटल क्वांटिटी त्याचा पॉवर आपण रिप्रेझेंट केलेला असेल त्याला आपण डायमेन्शन असं म्हणतो. आणि हे डायमेन्शन लिहिण्यासाठी लेंथ साठी आपण कॅपिटल एल, मास साठी एम, टाइम साठी टी वापरलेला आहे. तसंच आपण इलेक्ट्रिक करंट असेल तर इलेक्ट्रिक करंट आपण आय न रिप्रेझेंट करतो. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी कॅपिटल सी न आपण रिप्रेझेंट करतो.
टेम्परेचर असेल तर आपण के न टेम्परेचर रिप्रेझेंट करतो, कॅपिटल के नी आपण टेम्परेचर रिप्रेझेंट करतो. म्हणजे या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये आपण जेवढे काही त्यासाठी वापरलेले सिम्बॉल्स आहेत त्या सिम्बॉल्स आपण पॉवर या ठिकाणी लिहित असेल सी के. या पद्धतीने जो काही पॉवर आपण त्या ब्रॅकेट फॉर्म मध्ये लिहिलेला आहे त्याला आपण डायमेन्शन ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी, त्या फिजिकल क्वांटिटीचं आपण डायमेन्शन असं म्हणतो. आता हे डायमेन्शन पाहत असताना सिस्टीम ऑफ युनिट मध्ये 3 सिस्टीम ऑफ युनिट पाहिल्या, त्यानंतर फंडामेंटल क्वांटिटी पाहिल्या, दुसरी सप्लिमेंटरी क्वांटिटी पाहिली. आता पाहूया आपण त्या ठिकाणी डिराइव्ड क्वांटिटी आणि त्याचं डिराइव्ड युनिट आणि त्याचं डायमेन्शन आपल्याला कशा पद्धतीनं काढता येईल हे एखाद 2 उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहूया. आता आपल्याला डायमेन्शन माहिती झाल्यामुळे आपल्याला डिराइव्ड क्वांटिटी आपल्याला काढता येईल. हे डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे डिराइव्ह करून आपण त्या ठिकाणी काढलेली क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी which depends on 2 or more fundamental quantity to express is called derived quantity. तिला आपण derived quantity असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल तिथं बाहेर ठेवून आहे. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय सांगता येईल. आता पाहिलं तुम्ही, फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी डिपेंड्स ऑन 2 or more than fundamental quantity for their expression is called derived quantity. उदाहरणामध्ये 2 किंवा 2 फंडामेंटल क्वांटिटीवर अवलंबून असणाऱ्या क्वांटिटीला डिराइव्ड क्वांटिटी असं म्हणतात. आता त्याचं डायमेन्शन म्हणजे काय, त्याचं पॉवर विच द पॉवर रायजेस, the rising power is said to be the is dimension of that physical quantity. आता याचं डायमेन्शन कसं लिहिता येईल. उदाहरणामध्ये वेलोसिटी आहे, वेलोसिटीचा फॉर्म्युला काय लिहिता येते, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. डिस्प्लेसमेंट कशाने लिहितो आपण, एल न लिहितो. अंतर कशाने मोजलेला आहे, सेंटीमीटर किंवा मीटर, आपण तो कशाने देतो, कॅपिटल एल. टाइम कशाने मेजरमेंट करतो, कॅपिटल टी ने मेजरमेंट करतो. म्हणजे या ठिकाणी किती युनिट आलं, 2 युनिट आली, एल आणि टी. मग आता या ठिकाणी आपल्याला त्याच्या डेफिनेशन नुसार आपल्याला पहा, याच्या डेफिनेशन, डायमेन्शनच्या डेफिनेशन नुसार आपल्याला काय लिहिता येते की डायमेन्शन ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर टू विच द कन्सर्न फंडामेंटल युनिट must be rise in order to obtain the unit of given physical quantity. That is a power of concerned fundamental quantity. That is the power which concerned fundamental quantity. Here velocity, and velocity is represented by v. v चा डायमेन्शन आपल्याला काय लिहिता येते, कॅपिटल v वेलोसिटी आहे. वेलोसिटी मध्ये मास आहे का, नाही, त्यामुळे मासचा पॉवर आपण काय लिहिला, 0. कोणत्या याचा पॉवर 0 दिला म्हणजे a to the power 0 equal to 1. म्हणजे या ठिकाणी मास टू दी पॉवर 0 लिहा किंवा लिहू नका, काही फरक पडत नाही. किती क्वांटिटी आहे तेवढ्याच लिहा. लेंथ आहे, लेंथ अंशामध्ये आहे, याचा पॉवर 1 आहे. हा डिनॉमिनेटर मध्ये आहे. टाइम वर जाऊन काय होईल, याचा पॉवर -1 होईल, -1. म्हणजे आपण याला ब्रॅकेट मध्ये रिप्रेझेंट करतो. हे जे काही रिप्रेझेंट करतो या रिप्रेझेंटेशनला आपण डायमेन्शन म्हणलेलं आहे. दिस रिप्रेझेंटेशन इज अ डायमेन्शन रिप्रेझेंटेशन. दिस इज अ डायमेन्शन रिप्रेझेंटेशन. आणि या डायमेन्शन वरून आपल्याला काय माहिती झालं, लेंथ कशामध्ये मोजतात, मीटर मध्ये. टाइम प्रति सेकंद, मीटर प्रति सेकंड, मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड डिवाइड मध्ये असेल मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड. दिस इज अ युनिट, स्टँडर्ड युनिट विच इज डिराइव्ड बाय द फंडामेंटल क्वांटिटी ऑफ द युनिट. सच टाइप ऑफ unit is called as a derived unit which can be
which is a standard unit and which can be derived by two or more than fundamental quantity of that unit is a derived unit. म्हणजे आपल्याला याचं डायमेन्शन काढता आलं. तसंच आपल्याला सिंपलस आहे या ठिकाणी व्हॉल्यूम काढायचं असेल तर व्हॉल्यूम काय आहे? आकारमान. व्हॉल्यूम म्हणजे काय? आकारमान. व्हॉल्यूम इक्वल टू या ठिकाणी लेंथ गुणिले ब्रेड्थ गुणिले हाईट. लेंथ कशामध्ये मोजतात? एल. ब्रेड्थ कशामध्ये मोजतात? एल. हाईट कशामध्ये मोजतात? एल. एल किती वेळेला आलं? 3 वेळा. त्याचं डायमेन्शन काय आलं? m टू द पॉवर 0 एल 3 वेळा. त्याच्यामध्ये टाइम नाही आला. याला काय म्हणलेलं आहे? दिस इज अ डायमेन्शनल अनालिसिस. डायमेन्शनल अनालिसिस किंवा डायमेन्शन, याला काय म्हणतो आपण? डायमेन्शन ऑफ द व्हॉल्यूम ऑफ डायमेन्शन. डायमेन्शनचं काय झालं? हे व्हॉल्यूम ऑफ डायमेन्शन. व्हॉल्यूम आहे डायमेन्शन. या पद्धतीने आपल्याला डायमेन्शन रिप्रेझेंट करता येतात. बरेच डायमेन्शन या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काढलेले आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये चार्टमध्ये बरेच त्या ठिकाणी डायमेन्शन आणि त्याचं SI युनिट त्या ठिकाणी दिलेलं आहे. कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटी आहेत ते डायमेन्शन पुस्तकामध्ये त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे, दाखवलेलं आहे. डेन्सिटी आहे, ॲक्सेलरेशन आहे, मोमेंटम आहे, फोर्स आहे, इम्पल्स आहे, वर्क आहे, कायनेटिक एनर्जी आहे, प्रेशर आहे. या सर्व काय झालेले आहेत? या सर्व डिराइव्ड क्वांटिटी आहेत आणि डिराइव्ड क्वांटिटीचं डायमेन्शन एका या ठिकाणी टेबलमध्ये त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे. तर आपण आणखी एखादं एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया की डायमेन्शनल अनालिसिस आपल्याला कशा पद्धतीनं काढता येते किंवा डायमेन्शन आपल्याला कशा पद्धतीनं काढता येते. आणि डायमेन्शन काढून आपल्याला त्याचा उपयोग लिहायचा आहे. त्याला आपण डायमेन्शनल अनालिसिस असं म्हणतो. की याचा उपयोग आपण कशासाठी करतो? तर पहिला उपयोग आपल्याला लक्षात आलाय की आपल्याला डायमेन्शन वरून त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट त्या ठिकाणी एक्सप्रेस करता येते किंवा ती फंडामेंटल क्वांटिटी आहे का डिराइव्ड क्वांटिटी आहे हे युनिट वरून आपल्याला लक्षात येते. उदाहरणामध्ये m टू द पॉवर 0 l टू द पॉवर 1 t टू द पॉवर -1 असं जरी युनिट असेल तर हे कशाचं आहे? व्हेलॉसिटीचं युनिट आहे. परत या ठिकाणी दिलेलं आहे m टू द पॉवर 1 l टू द पॉवर 1 आणि t टू द पॉवर -2 असं जर असेल तर ही युनिट कशाचं आहे? पाहूया. आता ही युनिट पाहण्यासाठी इथं घेतो मी या ठिकाणी फोर्स आपण फॉर्म्युला काय दिलेला आहे? मास गुणिले ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. ए म्हणजेच काय? dv बाय dt. चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. म्हणजे मासला लिहिता येईल मास. ए म्हणजेच काय? व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. v डिवायडेड बाय टाइम. व्हेलॉसिटीचं काय युनिट दिलेलं आहे? या ठिकाणी मासला मास लिहिलं. व्हेलॉसिटी म्हणजेच काय? या ठिकाणी व्हेलॉसिटी म्हणजेच डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. बरोबर आहे. आता मग व्हेलॉसिटीला लिहिता येते या ठिकाणी. व्हेलॉसिटीला लिहूया आपण l डिवायडेड बाय t. l डिवायडेड बाय t. आता आपल्याला लक्षात येईल मास m कॅपिटल m टू दी पॉवर 1. त्यानंतर लेंथ आली आणि टाइम किती वेळेला आला? 2 वेळेला. t/t म्हणजे t² झालं. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी त्याचं डायमेन्शन काय लिहिता येते? किती आहे त्याच्यामध्ये? m l t. m किती वेळेला आहे? 1 वेळेला. l किती वेळेला आहे? 1 वेळेला. t किती वेळेला आहे? -2. डिवाइड मध्ये -2 वेळेला आहे. म्हणजे हे झालं या ठिकाणी. म्हणजेच m l डिवायडेड बाय t². हे काय झालं? फोर्सचं युनिट. म्हणजे आपण फोर्स या ठिकाणी काढला.
याचं डायमेन्शन. आता याचं युनिट कसं लिहिता येईल? याचं युनिट कसं लिहिता येईल? किलोग्राम मीटर प्रति सेकंद स्क्वेअर. आता किलोग्राम मीटर प्रति सेकंद स्क्वेअरला काय म्हणतो आपण? न्यूटन. हे स्मॉल लेटर न लिहायचं आपल्याला न्यूटन. न्यूटन म्हणजे कॅपिटल एन, त्याचा सिम्बॉल लिहिलेला आहे कॅपिटल एन. म्हणजे या तिघांना मिळून जे काही युनिट नवीन तयार झालं ते युनिट कोण तयार केलेलं आहे? न्यूटन्सच्या नावावरून तयार केलं, म्हणून त्याला आपण एक न्यूटन असं म्हणतो. आणि एक न्यूटन म्हणजे किती झालं पहा. एक न्यूटन म्हणजे मास काय या ठिकाणी 1000 किलोग्राम. लेंथ किती आहे? 100 सेंटीमीटर. टाइम किती आहे? 1 सेकंद. म्हणजे 1 न्यूटन म्हणजे किती झालं? हे 10⁻³ हे 10⁻² घातांकाची गुणाकारात घातांकाचा बेरीज होईल. 3 आणि 2 किती झालं? 5 म्हणजे डायल. छोट्यामध्ये रूपांतर केलं. हे ग्राम हे सेंटीमीटर सेकंद. ग्राम सेंटीमीटर सेकंद म्हणजे त्याचं युनिट. छोटे युनिट काय दिलं? डाइन मध्ये त्याचं कन्व्हर्शन केलं. म्हणजे 1 न्यूटन आणि 1 डाइन मध्ये त्याला कन्व्हर्शन करता आलं आपल्याला. न्यूटन आणि डाइनला त्याचं कन्व्हर्शन करता आलं. म्हणजे डायमेन्शनचा उपयोग आला लक्षात आपल्याला. डायमेन्शनल ॲनालिसिस युनिट शुड बी कन्व्हर्टेड. आपल्याला काय करता येते? युनिट इज कन्व्हर्टेड. लार्जर युनिट कन्व्हर्टेड इनटू स्मॉलर युनिट किंवा स्मॉलर युनिट इज कन्व्हर्टेड इनटू लार्जर युनिट. वाईस वर्सा तुम्हाला त्या ठिकाणी युनिट कन्व्हर्शन करण्यासाठी आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करता येतो. म्हणजे हे झालं त्याचे युजेस ऑफ द डायमेन्शनल ॲनालिसिस. डायमेन्शनल ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते किंवा त्या ठिकाणी आपल्याला काय कळल्या जाते हे आपण त्या ठिकाणी डायमेन्शनल ॲनालिसिस आपल्याला करता येतात. आणि याचा ड्रॉबॅकही आपल्याला सांगता येते की समजा 2 सारखे जर का युनिट डिवायडेशन मध्ये आले तर त्या ठिकाणी डायमेन्शनलेस क्वांटिटी मिळते. मग या डायमेन्शनलेस क्वांटिटीचं आपल्याला डायमेन्शन त्या ठिकाणी डिराईव्ह करता येत नाही. हा झाला त्याचा डिमेरिट झाला. डिमेरिट काय डायमेन्शनल ॲनालिसिसचा? की सारखी सिमिलर क्वांटिटी असेल तर आपण त्याचं डायमेन्शन काढू शकत नाही. डिव्हायडेशन केल्यावर त्या ठिकाणी क्वांटिटी 1 येते, त्याचं डायमेन्शन लिहिता येत नाही. त्यानंतर कॉन्स्टंट संख्या असेल, स्थिरांक असेल, त्याचं डायमेन्शन आपण त्या ठिकाणी देऊ शकत नाही किंवा डायमेन्शन आपण त्या ठिकाणी मांडू शकत नाही. म्हणून कोणतेही त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म आलेल्या आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिस करत असताना कळणार नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, कळत नाही आपल्याला. ते कळण्यासाठी आपल्याला त्या डिरायव्हेशन मध्ये घुसावं लागेल. डिरायव्हेशन करताना आपल्याला लक्षात येते की कशा पद्धतीनं ते सॉल्व्ह झालं आणि ते सॉल्व्ह झाल्यावर आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीनं तो वेक्टर किंवा स्केलर क्वांटिटी आपण त्या ठिकाणी डिराईव्ह केलेला आहे, त्याचं डायमेन्शन त्या ठिकाणी आपण काढलेलं आहे, मोमेंटमचं डायमेन्शन आपण कशा पद्धतीने काढलेलं आहे, त्याचं वेगवेगळ्या युनिटमध्ये कसं कन्व्हर्शन केलेलं आहे हे आपल्याला त्या याच्यावरून कळलेलं आहे. आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. डेन्सिटीचं उदाहरण घेऊया. डेन्सिटी म्हणजे काय? घनता. घनता ही कशाला काढायची गरज आहे आपल्याला? घनता का आवश्यक आहे? तर घनता आपल्याला यासाठी आवश्यक आहे, समजा दोन्हीची लांबी रुंदी सारखीच असेल, ठोकळे आहेत, एक आहे लोखंडाचा ठोकळा आयरन आणि दुसरा त्याच्यासारखा सिमिलर घेतला आपण, तो घेतला लाकडाचा ठोकळा. दोघांमध्ये काय फरक आहे सांगता येईल? दोघांचे आकारमान सारखं आहे परंतु त्याचं वस्तुमान वेगवेगळं आहे. आकारमान सारखं आहे, वस्तुमान वेगळं आहे, म्हणून आपण टर्म काय काढली? डेन्सिटी त्या ठिकाणी काढली. डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय लिहिता येते? डेन्सिटी इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम, आकारमान, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मग या आयरनचं समजा मास या ठिकाणी दिलेलं आहे 2 kg, 2 किलोग्राम आहे.
मास इथं लिहिला आपण 2 किलोग्राम. याचा ठोकळा 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर असेल तर 1 गुणिले 1 गुणिले 1 आलं. याचं वजन, लाकडाचं वजन फारच कमी झालं. हे लाकडाचं वजन आलं 0.5 किलोग्राम. 0.5 किलोग्राम आहे. याचं मीटर मध्येच आहे. मग याचं आपण वूडचं काढलं तर वूडची डेन्सिटी काय आली? डेन्सिटी ऑफ वूड W. डेन्सिटी ऑफ वूड इक्वल टू किती किलो आहे? 0.5 किलो आहे. आणि 1 गुणिले 1 गुणिले 1 ठोकळा आहे. 1 मीटर बाय 1 मीटर. लांबी 1 मीटर, रुंदी 1 मीटर, उंची 1 मीटर आहे. मग या ठिकाणी याची डेन्सिटी किती आली? 0.5 किलोग्राम पर मीटर क्यूब याची डेन्सिटी आली. आणि याची आली 2 किलोग्राम पर मीटर क्यूब. कुणाची घनता जास्त आहे? या ठिकाणी आयरनची घनता जास्त आहे. आयरन इज ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ वूड. डेन्सिटी ऑफ वूड लक्षात आलं. म्हणजे या कन्सेप्ट वरून आपल्याला काय लक्षात येऊ शकते की डेन्सिटी कन्सेप्ट वरून आपल्याला घनता कोणती याची ठोकळे सारखेच आहे, परंतु त्या ठिकाणी त्याची घनता काढल्यावर आपल्याला लक्षात आलं की आयरनची घनता हे लाकडाच्या घनतेपेक्षा जास्त आहे. त्याचं युनिट आपण मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम लिहिलं तर आपल्याला त्याचं डायमेन्शन कशा पद्धतीनं लिहिता येईल पहा. डायमेन्शन काढूया. त्याचं डायमेन्शन कशा पद्धतीनं लिहिता येईल आपल्याला? डेन्सिटीचं डायमेन्शन कशा पद्धतीनं लिहिता येईल? डेन्सिटी आपल्याला रो नी रिप्रेझेंट करता येते. रो किंवा स्मॉल पी नी रिप्रेझेंट करता येते. डेन्सिटी म्हणजे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास आपण कॅपिटल व्ही आणि व्हॉल्यूम या ठिकाणी व्हॉल्यूम व्ही कॅपिटल व्ही ने आपण रिप्रेझेंट करतो. व्हॉल्यूम कॅपिटल व्ही म्हणजे एल गुणिले एल गुणिले एल 3 वेळेस. म्हणजे आपल्याला ब्रॅकेट मध्ये लिहिता येते मास टू दी पॉवर 1 आणि लेंथ टू दी पॉवर -3 आणि टाइम टू द पॉवर 0. याला जे काय रिप्रेझेंट केलं दिस इज अ डायमेन्शन. डायमेन्शन ऑफ द डेन्सिटी. डायमेन्शन. डेन्सिटीचं आपण त्या ठिकाणी डायमेन्शन या ठिकाणी काढलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला डायमेन्शन काढता येते. ही कोणती झाली? डिराइव्हड क्वांटिटी. कोणती झाली? डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. या क्वांटिटीला आपण डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी असं म्हणतो. म्हणजे आपण डायमेन्शनल ॲनालिसिस मध्ये आपल्याला लक्षात येते की ती क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटी आहे का डिराइव्हड क्वांटिटी आहे. त्यानंतर त्याचा ॲनालिसिस आपल्याला करता येते. त्यानंतर त्याचं युनिट आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्रेस करता येते. हे झालं डायमेन्शनल ॲनालिसिसचे मेरिट्स आपल्याला त्या ठिकाणी मांडता येतात किंवा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात.